जेव्हा तुम्ही पब्लिक फिगर असताना खूप कमी लोक कॅन ऍक्च्युली सी यू. म्हणजे एक एक्स व्यक्ती मला पब्लिक फिगर म्हणूनच कायम अप्रोच होते, मला माणूस म्हणून खूप कमी लोक अप्रोच होतात. म्हणजे माझ्यातली जी व्यक्ती आहे, खरी व्यक्ती, त्या व्यक्तीला मी खूप कमी दिसते. तर हे मी आता फ्लाइंग स्कूलमध्ये गेले तेव्हा पीपल मेट मी ॲज अ पर्सन. म्हणजे तिथे अर्ध्या लोकांना माहीतच नव्हतं की मी कोण आहे. दॅट वॉज सो रिफ्रेशिंग. म्हणजे त्यातून मग जेव्हा लोक म्हणतात ना की तू मस्त आहे यार, ती खरी पावती असं मला वाटतं. ही जी पावती मिळते बाकीच्यांची, इट हॅज अ लॉट ऑफ बॅगेज. पण हीच तुमची माणूस म्हणून वॉन्ट असते की मला माणूस म्हणून बघा ना कोणीतरी प्लीज यार. तर मला असं वाटतं की त्याच्यातून हा लोनलीनेस जन्माला येतो की हो मी सराउंडेड बाय पीपल आहे, पण हे सगळे पब्लिक फिगर वरती त्यांचं अटेन्शन प्रेम आहे. खरी माझ्यातली जी व्यक्ती आहे ती कोणाला माहीतच नाहीये. ती माहिती कुणीतरी करून घ्या ना, ह्याच्यातून प्रॉबेबली माझा लोनलीनेस आला असेल. किंवा मी माझ्या घरातली एकुलती एक मुलगी आहे, मला भाऊ बहीण कोणी नाहीये. तर आय हॅड अ पॅम्पर्ड चाइल्डहुड. म्हणजे असं नाही आहे की खूप पॅम्परिंग, मी मार पण तेवढाच खाल्लाय. पण असं एकदम ते सगळं सोडून तलवारी घेऊन सेट असणं, फायर फायटर कसा कायमच रेडी असतो, हा झोन जो आहे तो शिफ्ट होताना थोडा लोनलीनेसचा त्रास मलाही झाला. पण मला असं वाटतं अशा वेळेला काही छंद कामी येतात, किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ते करणं कामी येतं. किंवा मग तुम्ही अशी माणसं कमावता जी ती फॉर एव्हर असतात मग तुमच्या बरोबर शेवट, भले ती 3च असतील किंवा 2च असतील, पण मग अशी नाती तेव्हा एस्टॅब्लिश होतात किंवा घडली जातात. तर ह्या सगळ्याचा आधार मदत घेऊन मी हे बॅटल फाईट करून आता मी स्वतःशी खूप कम्फर्टेबल आहे.